एक मोठी बातमी आहे। दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर जी.एन. साईबाबा यांचा नक्षल्यांशी संबंध असल्याप्रकरणी त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले होते आणि त्यांना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भात दोषी मानलेला आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। भारती, काय माहिती, काय म्हटलंय कोर्टानं? ज्ञानदा, एक महत्त्वपूर्ण निर्णय गडचिरोलीच्या स्थानिक कोर्टाचा म्हणावा लागेल, कारण दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर जे गेले काही वर्ष जेलमध्ये होते, नक्षल्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना त्या नक्षल्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवलं गेलेलं आहे। इतकंच नाही तर त्यांचे साथीदार हेम मिश्रा, प्रशांत राई आणि 3 स्थानिक लोक अशा 6 जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात शिक्षेची सुनावणी होणार आहे। भारती, धन्यवाद या माहितीबद्दल। शिक्षेची सुनावणी थोड्याच वेळात होणार आहे। सरिता कौशिक सुद्धा आपल्या सोबत आहेत। सरिता, काय पार्श्वभूमी आहे या संपूर्ण प्रकरणाची? हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे खरं उघडकीस आलं जेव्हा हेम मिश्रा नावाचा हा व्यक्ती अहेरीच्या बस स्थानकावर पोलिसांना सापडला। जेएनयूचा हा विद्यार्थी होता, वेगळा आणि ज्या पद्धतीची चौकशी हा करत होता हे लक्षात घेता काही स्थानिक लोकांनी गडचिरोलीच्या पोलिसांना त्याच्याबद्दल कळवलं आणि ते कळवल्यानंतर त्याला उचलल्यावर पहिल्यांदा तर तो नक्षलवाद्यांचा कुरिअर वाटला, कारण त्याच्याकडे नक्षली नेता नर्मदा अक्का हिच्याकडे नेण्यासाठी म्हणून एक मायक्रोचिप होती आणि काही पैसे होते। मात्र नंतर लक्षात आलं की ज्या काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत नक्षलवाद्यांचा त्यांचा तो एक दुवा होता आणि एक मोठं काम घेऊन तो तिथं जात होता। ह्या सगळ्या गोष्टींबरोबर त्याच्याकडनं मिळालेल्या माहितीवरून नंतर काही दिवसांनी तिथं गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रशांत राही ह्याला अटक करण्यात आली। प्रशांत राही हा व्यावसायिक क्रांतिकारी होता, म्हणजे त्यांनी स्वतः संपूर्ण वेळ क्रांतिकारक म्हणूनच काम करायचा नक्षलवादी फ्रंटचा अशा पद्धतीचा वसा उचललेला होता आणि तो तिथं आला होता इतर युवकांना कॉलेज कॅम्पसेस मधनं कशा पद्धतीनं प्रोफेशनल रेव्होल्युशनरी किंवा व्यावसायिक क्रांतिकारी बनवता येतं याच्यासाठी लागणारा पैसा हा या मुवमेंटनी कसा रेस करायचा ह्याच्या बातचीतसाठी तो आला होता आणि या दोघंही अटकेत आल्यानंतर तिसरा मासा हा गळायला लागला होता, तो म्हणजे दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणारे जी.एन. साईबाबा। हे जे जी.एन. साईबाबा आहेत हे जी.एन. साईबाबा यांना पकडायला सुद्धा गडचिरोली पोलीस हे थेट दिल्लीला पोहोचले होते। त्या क्वार्टरमधनं उचलण्यात आलं होतं त्यांना आणि त्यावेळेला खूप मोठा तहलका या संपूर्ण गोष्टीमुळे घडला होता। मात्र कॅम्पसेस मधनं अशा पद्धतीनं एक शहरी माओवाद पसरवण्याचा कार्यक्रम हा नक्की कसा होतो याचे अनेक पुरावे साईबाबा यांच्याकडनं पोलिसांना मिळाले होते। महत्वाचा भाग आहे की साईबाबा हा अत्यंत मोठा नेता निघाला। संपूर्णपणे अपंग जरी ते असले, व्हीलचेअर मध्ये जरी फिरत असलं तरी मोठ्या प्रमाणाने वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशनचा नक्षलवाद्यांचं जे सर्वोच्च नेतृत्व आहे त्याच्याशी दुवा म्हणून काम साईबाबा बघत होते। त्यासाठी एक फॅक्शन समिती त्यांनी गठीत केली अशी पोलिसांची माहिती होती आणि जो काही त्यांच्या हार्ड डिस्क मध्ये जे काही मिळालं त्या आधारावर ही केस लढल्या जात होती अशी ही पार्श्वभूमी आहे। साईबाबा यांना सोडवण्यासाठी अरुंधती रॉय आणि इतर अनेक ऍक्टिव्हिस्ट हे अनेक दिवसांसाठी गडचिरोली आणि विदर्भामध्ये येऊन राहिले होते। साईबाबा यांचं बेल प्रकरण सुद्धा अत्यंत गाजलं। शेवटी सुप्रीम कोर्टानं त्यांना बेल दिली, त्यावेळेला ते सुटले होते। मात्र त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने या सगळ्या आता या सगळ्या प्रकरणी गडचिरोली सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि थोड्याच वेळात शिक्षा काय होईल तेही समोर येणार आहे। सरिता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।